थोड़ा सा मुंह खाली घ्या बसावं लागेल खाली बसावं लागेल. मल्लिकार्जुन खरगे शांत. मल्लिकार्जुन खरगे यांना उत्तराखंडमध्ये जी वागणूक मिळाली त्या विरोधात तुम्ही या ठिकाणी आज अनोखं आंदोलन केलंय, स्वतः तुम्ही मुंडन केलेलं आहे, पिंडदान केलेलं आहे, काय सांगाल? आमचे नेते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते सन्माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब हे 8 तारखेला उत्तराखंडमधल्या हल्द्वानी या जिल्ह्यातील एका सभेला संबोधित करून परत जात असताना तिथल्या काही हिंदुत्ववादी जातीयवादी संघटनांनी त्या स्टेजवर जाऊन त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडलं, त्या ठिकाणी मंत्रपठण केलं आणि त्याचं त्या स्टेजचं शुद्धीकरण केलं. आज मला सांगा की आज या देशातल्या सगळ्यात जुन्या पक्षाचे आणि जवळजवळ 125-150 खासदार असणाऱ्या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. पार्लमेंटमध्ये राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. एवढ्या मोठ्या दिग्गज माणसाच्या संबंधामध्ये अशा पद्धतीनं जातीवादी माणसं जर कृत्य करत असतील तर ते अत्यंत निंदनीय आहे असं मला वाटतं. आणि आपण बघत असाल की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्यघटना दिली, सर्व धर्म समभावाचं राज्य दिलं, सगळ्यांना सर्व प्रकारचे अधिकार आणि सर्व प्रकारच्या विकासाच्या दिशा दिल्या. अशा या राज्यघटनेला आता काही वर्षानंतर 100 वर्ष होतील आणि कालच आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. 80 वर्षामध्ये सुद्धा या देशातली जातीयवादाची जी मानसिकता आहे ती अजूनही बदलत नाही आहे आणि म्हणून ती बदलवण्यासाठी आम्ही या ठिकाणी ज्यांनी त्या ठिकाणी कर्मकांड केलं, होम केला, मंत्रपठण केलं, स्टेजचं शुद्धीकरण केलं, आम्ही या ठिकाणी मंत्रपठण करू हिंदू धर्मातल्या ज्या अनिष्ट प्रथा रूढी परंपरा आहेत त्या नष्ट झाल्या पाहिजेत आणि त्यांचं अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी त्यांचं अंतःकरण त्यांना देवानं सद्बुद्धी देव की त्यांनी सर्व धर्म समभावाचा घोष करावा, त्यांनी मानवतावाद पाळावा, त्यांनी सर्व मागासवर्गीय समाजापासून सर्व पुढारलेल्या समाजाला बरोबर घेऊन जावं, सन्मानाची वागणूक द्यावी. अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही कर्मकांडाचा या ठिकाणी होम हवन केलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूनं या ठिकाणी आम्ही भगवान बुद्धाचा जो महान धम्म आहे, जो सद्भावना, शांती, प्रेम, करुणा शिकवतो, अशा या भगवान बुद्धाच्या धम्मालासुद्धा आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये समाविष्ट केलं. कारण या देशानं जगाला, भगवान बुद्धानं जगाला शांततेचा संदेश दिला. त्या भगवान बुद्धांनं त्यांना सद्बुद्धी देवो की तुम्ही सद्भावना, प्रेम अंगीकारा, तुम्ही सगळ्यांना सन्मानाची वागणूक द्या आणि या देशामधला हा जातीवाद, विषमतावाद संपुष्टात आणा. परंतु आज आपण बघत असाल गेल्या काही वर्षामध्ये या ठिकाणी जाती आणि धर्मांध प्रवृत्तीनं डोकं वर काढलेलं आहे. भारतीय जनता पार्टी आणि तत्सम लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी सरकार स्थापन केल्यानंतर जातीयवाद्यांना जोर चढलेला आहे. त्यांचा जोर इतका वाढलेला आहे की देशाचे दिग्गज नेते यांनासुद्धा ते सोडत नाही आहेत. मग या देशातल्या दलित अस्पृश्य वर्गाची काय राहिलं त्यांचं? जर एवढ्या मोठ्या दिग्गज माणसाचा अपमान होतो तर सर्वसामान्य माणसाची परिस्थिती या देशामध्ये भविष्यात कशी येऊ शकते हे याचं द्योतक आहे. आणि म्हणून त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचं मुंडन आंदोलन केलं आहे आणि त्या गोष्टीचा आम्ही मुंडन करून निषेध केलेला.